नमस्कार, मी दीपाली. आपण पाहत आहात आपले आवडते इंडियन टीव्ही न्यूज. तर आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. चला तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी. मागे टाटा गार लागेल. पायावरती गंध लावा. स्वपकडे बांधतो, आयुष्य बांधतो, पाणी बांधतो, डोक्या बांधतो, सामने बांधतो, ऐश्वर्या बांधतो, गतीला बांधतो, मोहने जातो, काका मोबाईल पकडावं लागेल. महेंद्र प्राप्तिर्देव समागमेत ऋतुभिद्यमानस्य रत्नेर्भवतु मंगलः. पुरा 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 आणि मग आम्ही 17 तारखेला किंवा 10 ऑगस्टला केमी तर्फे ठाणे जिल्हा आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य केमिकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे.
आणि आपल्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये मातीमध्ये केमिकलचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं प्यायचं पाणीसुद्धा दूषित झालं आहे. आगामी आमची जी काही पुढची पिढी, तरुण पिढी येते, यांना शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, शुद्ध फळं मिळावीत या शुद्ध हेतूने आम्ही जे रुग्ण आमच्याकडनं, आमच्या केमिस्ट बांधवांकडनं, आमच्या फार्मसिस्ट बांधवांकडनं जी औषधं नेतात, कदाचित ती औषधं कदाचित त्यांच्याकडे राहतात किंवा काही औषधं डॉक्टर बदलतात, त्यामुळे ती औषधंसुद्धा त्यांच्याकडे राहतात. आणि काही वेळेला काही रुग्ण स्वस्त म्हणून काही जंदिकची औषधं आणतात. आणि अशा वेळेला असं दिसण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये की ही ग्राहक किंवा रुग्ण ही औषधं कुठेतरी महानगरपालिकेच्या कचरापेटीत टाकतात, कुठेतरी पाण्यामध्ये टाकतात, कुठे नदीमध्ये टाकतात, कुठे समुद्रात टाकतात, कुठे जमिनीमध्ये पुरतात. अशा प्रकारचं तक्रारी आल्यात आणि यामुळे जमीन दूषित होते, पाणी दूषित होतं. हे ह्या शुद्ध हेतू ध्यानात ठेवून आमच्या केमिस्ट, सगळ्या देशातल्या केमिस्ट बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या केमिस्ट बांधवांनी, ठाणे जिल्ह्यातल्या आणि कल्याणामधल्या सगळ्या केमिस्ट बांधवांनी ठरवलं आज आपण कल्याणमध्ये ही एक्सपायरी जी आहे, ज्याची औषधं ज्या दुकानातून त्या रुग्णांनी औषधं घेतली असतील त्यांनी त्या दुकानातल्या जाऊन त्यांना ती औषधं, त्यांनी एक पेटी, तिथे एक डब्बा ठेवला जाईल, त्याच्यावरती लिहिलं जाईल आणि ती एक्सपायरी नॉट फॉर सेल, आणि त्या डब्यामध्ये ती औषधं टाकायची आहेत. आणि त्या सगळ्या औषधांचा पूर्णपणे त्याचं आपण काय म्हणू, त्याचा केमिकल विल्हेवाट कायदेशीर पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची जबाबदारी कल्याण केमिस्टनी घेतली, आमच्या ठाणे जिल्हा केमिस्टनी घेतले. अशा प्रकारचे बॉक्स आहेत काही. आणि हे सगळ्या औषधांची विल्हेवाट आम्ही आमच्या खर्चाने केमिस्ट आम्ही करणार आहोत. एक सेवा आम्ही देतोय आणि त्याचा शुभारंभ आज झाला आहे. यामध्ये आमच्या मंजिरी मॅडम, प्राध्यापक मंजिरी घरत, या आमच्या इंडियन फार्मसिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्राच्या इंचार्ज आहेत, देशाच्या इंचार्ज आहेत, इंटरनॅशनल पातळीवर सुद्धा फार्मसीसाठी काम करणाऱ्या प्रोफेसर आहेत. आणि सागर कुलकर्णी जे कल्याण केमिस्टचे अध्यक्ष आहेत, यांच्यातर्फे आज आपण हा कार्यक्रम लावून त्याचं उद्घाटन तुमच्यासमोर झालं असं मी जाहीर करतो. सर्व देशामध्ये हे काम करू आपण सगळ्यांना आमच्या केमिस्टची दुकान आहे. Hello, good afternoon. This is Dr. Vinaya Kulkarni. I am from Maharashtra State Pharmacy Council's Drug Information Center. Last time SPC 2 च्या बॅच मध्ये कोण कोण होतं तुमच्यापैकी प्रेझेंट? तुमच्यापैकी किती लोकांनी मी दिलेला असाइनमेंट केलाय? माझ्याकडे फक्त 6 एंट्रीज आहेत, तर प्लीज टेक हँड रेज करू नका. आता थोडा टाइम आहे, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता कंप्लीट करून घ्या, तर मला आन्सर डिस्कस करायला थोडा इझी होईल. आपल्या एसपीसीच्या ग्रुपवर मी एक लिंक पेस्ट करायला सांगितलेलं, तर तुम्ही कॉपी करून उत्तर पेस्ट करा, तर आपल्याला डिस्कस करता येईल आणि तुम्हाला इन फ्युचर कसा टूल इझिली यूज करायचा आहे ते करता येईल. तर मी टाइमर स्टार्ट करते आणि गिव्ह यू ऑल 5 मिनिट्स आणि मी रिस्पॉन्सेस मॉनिटर करते. माझ्याकडे तुमच्या मेल आयडीज आणि नावं येतात की कोणी कोणी सबमिट केलंय, तर तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार, त्याच्यातून तुम्हाला AI आन्सर काय देणार आणि त्या आन्सरला वाचून तुम्ही इन रिटर्न पेशंटला काय काउन्सिल करणार आहात. Once you read it, you will understand. पूर्ण फॉर्म मराठीमध्ये. आमच्याकडे 700 केमिस्टचा आकडा आमच्याकडे आहे. संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये हा आकडा 7,000, 10,000 तसा आमचा ऑफिशियल आकडा कल्याण ठाणे जिल्ह्याचा ईस्ट आणि वेस्ट धरून 22,000पर्यंत. आणि महाराष्ट्रामध्ये हा आकडा 1,25,000 आहे आणि संबंध देशामध्ये हा आकडा आहे 12,50,000. ते सगळे केमिस्ट याच्यामध्ये हे काम, रिटेल केमिस्ट याच्यामध्ये काम करणार.
आणि ह्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये 3 लाख कोटीचा औषधी व्यवसाय आहे. तर याचा साधारण 3 ते 4% ही एक्सपायरी होते. तेवढा माल तिथे येईल म्हणजे व्हॅल्यूचा. तर आणि ही एवढ्या किमतीचा माल हा एक्सपायर येईल. पण तो सगळ्यात मूळ की त्याचा जो नाही हे करायचं विल्हेवाट लावायची ही मोठं काम आहे. ही एक सेवा म्हणून आम्ही देशाला देतो आणि याच्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचं आरोग्य सुद्धा सुधारेल किंवा त्याच्या आरोग्यासाठीच आम्ही हा उपक्रम करतोय असं आजच्या दिवसांनी आम्ही सांगू शकतो. नमस्कार. ठेवून द्या आणि हे विसर्जन टाका. बस का सागर मागे ना. साहेब इकडे बघा. सर इकडे बघा समोर. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 9320420420 या नंबरवर संपर्क साधू शकता. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.